नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. लग्नाची बेडी आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की राघवला गोळी लागते तर सिंधू राघवला उचलते आणि ती राघवला गाडीमध्ये घालते. तेव्हा राघवची जखम आपल्या ओढणीने पॅक बांधते. राघवला म्हणत असते की राघव सर प्लीज, मी तुम्हाला काही होऊन देणार नाही, फक्त तुम्ही डोळे उघडे ठेवा. तेव्हा सिंधू ही गाडी चालवायला बसते पण गाडी काहीही स्टार्ट होत नसते. तेव्हा लगेच विनायक म्हणतो की आता डॉक्टरांनी काय करायचे. तेव्हा सिंधू म्हणत असते की विनायक तू येतेच थांब, मी कुणाची मदत भेटते का बघते. म्हणून सिंधू खाली उतरते आणि कोणी गाडी येते की काय म्हणून वाट बघू लागते. त्यानंतर इकडे सावी ही मंगूला म्हणत असते की अरे मंगू चल, आपण हे ना जंगलाच्या दिशेने जाऊयात आणि आई अजूनपर्यंत आली नाही, मला तिची काळजी वाटते. मंगेश म्हणत असतो की नाही सावी, मी तुला बाहेरसुद्धा घेऊन जाऊ शकत नाही आणि तुला घरात एकटीलासुद्धा सोडून मी जाऊ शकत नाही. तेव्हा मात्र सावी ही लगेच गणपती बाप्पाजवळ येते आणि देवबाप्पा तू विनायक आणि त्याच्या बाबांचे रक्षण कर आणि माझ्या आईलासुद्धा त्या बॅड अंकल विरोधी लढण्याची शक्ती दे, कारण ते तिला खूप त्रास देतात. तर मंगेश ते सर्व बघून देवाजवळ येतो आणि देवाला म्हणतो की देवा, याला म्हणतात की देवाची करणी आणि नारळात पाणी. या निरागस मुलीला माहीतसुद्धा नाही की ती ज्यांच्यासाठी प्रार्थना करते तेच तिचे वडील आहेत म्हणून. देवा प्लीज हिची सुद्धा प्रार्थना ऐक, कारण इतक्या दिवस बाबांच्या आठवणीने व्याकुळ झालेली ही मुलगी, तिला आणि तिच्या बाबांना परत एकत्र कर आणि त्यांना वेगळे करण्याचा मात्र प्रयत्न करू नको म्हणून मंगेशसुद्धा गणपती बाप्पाला प्रार्थना करतो. त्यानंतर इकडे सिंधू ही वाटच बघत असते तर कुणाची तरी एक रिक्षा येते आणि सिंधू त्या रिक्षाला आडवी होती आणि काका प्लीज, यांना गोळी लागली, तुम्ही यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी माझी मदत करा. तर लगेच तो रिक्षावाला काका म्हणत असतो की अहो डॉक्टर काकू, मी तुम्हाला ओळखतो, तुमच्यावर माझा विश्वास आहे, पण प्लीज यामध्ये मला गुंतू नका, कारण पोलीस मला खूप मारतील. माझी रिक्षा घ्या आणि यांना हॉस्पिटलमध्ये तुम्हीच घेऊन जा. असे बोलून तो रिक्षावाला तेथून निघून जातो. तर सिंधू राघवला गाडीतून काढते आणि राघवला उचलून त्या रिक्षामध्ये ठेवते. विनायकसुद्धा रिक्षामध्ये बसतो आणि सिंधू ही रिक्षा स्टार्ट करते. तिला रिक्षासुद्धा चालवता येत नसते, पण राघवच्या ह्या काळजीसाठी आणि त्याच्या जीवासाठी सिंधू रिक्षासुद्धा चालवते आणि शेवटी त्याला घेऊन येत असते. त्यानंतर इकडे मधू ही राघवला फोन लावण्याचा प्रयत्न करत असते, मात्र काही फोन लागत नसतो. विनायकसुद्धा फोन घेत नसतो. घरातील सर्वांना खूप टेन्शन येते. राजश्री म्हणते की अशी कशी ही मुलं फोनसुद्धा घेत नाही आणि देवा, माझ्या मुलवाचे आणि नातवाचे प्लीज रक्षण कर म्हणून तीसुद्धा देवाला हात जोडते. एवढ्यात रेश्मा म्हणत असते की लग्न हे असे अर्धवट सोडून गेले आणि त्यामुळे अपशकुन होतात हे माहिती नाही का त्यांना. मागच्या वेळी गेले तर डायरेक्ट लग्न करूनच घरी आले आणि आता ह्यावेळेस नेमकं काय करतात काहीच माहिती नाही. तेव्हा मात्र मधू ही रेश्मावर ओरडते आणि रेश्मा गप्प बस असे ती ओरडून बोलते. मधू म्हणते की माझा राघववर पूर्ण विश्वास आहे, माझा राघव परतच लवकर लगेच येईल. तेव्हा मात्र रेश्मा म्हणत असते की अहो तुमचा तर राघववर विश्वास आहे, पण राघव भाऊजी हे फक्त विनायकसाठी तुमच्याबरोबर लग्न करतात हे मात्र विसरू नका तुम्ही. काकू म्हणते की काय ग रेश्मा, तुला नेमकं काय म्हणायचे. रेश्मा म्हणत असते की मला इतकंच म्हणायचं की विनायकच्या प्रेमासाठी ती कोणत्याही बाईबरोबर लग्न करतील. त्या सावीच्या आईशी जरी लग्न करावे लागले ना तरी ते विनूसाठी ते लग्न करतील. तर आणखीन राजश्रीला राग येतो. रेश्मा तरी ऐकत नाही. रेश्मा म्हणते की राघव भाऊजींचे राणी वहिनी तुमच्यावर प्रेमच नाही, कधीच नाही, त्यांनी प्रेमच केलेले नाही. तर राजश्री म्हणत असते की रेश्मा अगं तुला किती वेळेस सांगू की राघव नवीन आयुष्याला सुरुवात करतो आणि तुम्ही त्याला मागे खेचण्याचा का प्रयत्न करतात. तो त्याचा भूतकाळ विसरला, मग त्याला हे सर्व विसरून द्या, नवीन आयुष्याला सुरुवात करून द्या ना. तर लगेच काकू म्हणते की जाऊन दे राजश्री, दे सोडून शांत हो. तर काकू ही रेश्मावर खूप चिडते. यापुढे या घरामध्ये कोणत्याही विषयावर रेश्मा तू नाही बोलली तर चांगले राहील आणि आता तर तू बोलूच तर जाऊ नको. तर मधू म्हणते की काकू जाऊन द्या, मी राघवला परत फोन करते.
त्यानंतर इकडे सिंधू ही राघवला घरी घेऊन येते आणि मंगेशला आवाज देऊन राघवला ती आतमध्ये नेते. मंगेश सर्व ऑपरेशनची तयारी कर आणि सर्व साहित्य तू घेऊन ये, तोपर्यंत आपण राघवला आतमध्ये घेऊ. तेव्हा सिंधूने राघवला आपल्या घरी आणलेले असते. तर विनायकसुद्धा त्या रूममध्ये येतो आणि डॉक्टर आंटी माझ्या बाबांना तर काही होणार नाही ना असे व्याकुळ होऊन तो विचारतो. सिंधू म्हणते की बाळा काही होणार नाही, तू बाहेर थांब. सावी येते. सिंधू म्हणते की सावी बाळा तू विनायकला बाहेर घेऊन जा. तर लगेच सिंधू आणि मंगेश ऑपरेशनची तयारी करतात. तर मंगेश म्हणत असतो की अगं एक्सरे नाही आणि आपण गोळी कुठे आहे हे कसे आपल्याला समजणार, तू ऑपरेशन कसे करणार. सिंधू म्हणत असते की मंगेश जी परिस्थिती आहे ना त्या परिस्थितीचेच आपल्याला हे सर्व करावे लागणार. तर सिंधूचा हात थरथर कापत असतो आणि मंगेश हे सर्व बघतो. त्यानंतर इकडे विनायक फोन घेत नसतो म्हणून आणखीनच सर्वांना टेन्शन येते. मधू म्हणते की मला तिकडे गेल्याशिवाय चैन पडणार नाही, त्यामुळे मी जाते आणि दहीगावला काय परिस्थिती आहे ती माझ्या डोळ्यांनी बघून येते. तर लगेच इकडे मंगेश आणि हे सिंधू ऑपरेशनची तयारी करतात आणि सिंधू ही स्वतःला सावरून गोळी काढण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर इकडे सावी आणि विनायक तर खूप रडत असतो. सावी म्हणत असते की अरे देवावर विश्वास ठेव, काही होणार नाही. तर विनायक म्हणत असतो की मला या जगामध्ये माझ्या बाबाशिवाय कोणीच नाही. अनाथ आश्रमामध्ये होतो, बाबा येण्याची वाट बघत होतो. अचानक मला राघव बाबा आले आणि तेच माझे बाबा आहे, म्हणून खरंच मला माझ्या बाबांची खूप काळजी वाटते आणि त्यांना जर काही झाले तर परत मला या जगामध्ये कोणीच राहणार नाही. सावी म्हणते की विनायक प्लीज असे बोलू नको, माझी आई आहे ना ती त्यांना नक्की बरे करील, तू प्लीज देवावर विश्वास ठेव. त्यानंतर इकडे सिंधू ही गोळी काढण्याचा प्रयत्न करतच असते. शेवटी ती गोळी सिंधू काढून घेते आणि मंगेश आणि सिंधूच्या जीवात जीव येतो. त्यानंतर इकडे मधूचा फोन विनायकच्या मोबाईलवर येत असतो. सावी विचारते की काय रे कुणाचा फोन आहे. तर विनायक म्हणत असतो की माझ्या नवीन आईचा, आणि आता मी तिला काय सांगू. तर सावी म्हणत असते की तू अगोदर रडायचे थांबव आणि तू तिला सांग की सर्व काही ठीक आहे. तर विनायक म्हणत असतो की माझे बाबा म्हणतात की कधीही खोटं बोलायचे नाही, मग मी तिच्याशी का खोटं बोलू. सावी म्हणत असते की अरे तू तिच्या काळजीपोटीच हे सर्व करतो, मग त्यात काही होणार नाही. विनायक फोन उचलतो. मधू म्हणते की काय रे विनायक, केव्हाचा आम्ही फोन करतो, का फोन उचलत नाही. विनायक म्हणतो की आम्ही डॉक्टर काकूच्या घरी एकदम ठीक आहे आणि डॉक्टर काकू मला चेक करत होत्या. तर मधू म्हणते की अरे मग बाबा कुठे आहेत. तर विनायक म्हणतो की ते येथेच जवळ बाहेर गेलेले आहेत, एका पोलीस स्टेशनमध्ये त्यांचं काम होतं म्हणून. तर विनायक मुद्दाम हे सर्व खोटं सांगतो आणि लगेच फोन कट करतो. मधू म्हणते की विनायकने फोन का ठेवला असेल. तर काकू म्हणत असते की अगं टेन्शन घेऊ नको. राजश्री सुद्धा मधूला म्हणते की टेन्शन घेऊ नको. काकू म्हणते की सासू सांगते ना, मग सासूचं ऐकायचं. तर त्यानंतर इकडे सिंधू ही राघवला हात लावण्याचा प्रयत्न करते, पण तिला ते राघव बोलल्याचे क्षण आठवतात की इथून पुढे विनायक आणि मला फोन करण्याचा प्रयत्न करायचा नाही. तर राघवला व्यवस्थित हे पट्टी मलम करून तिने सलाईन लावलेली असते. त्यानंतर ती सावी आणि विनायकला जेवण बनवून जेवणासाठी देते. एवढ्यात मंगेश येतो आणि मंगेश सिंधूला म्हणतो की सिंधू तू जेवली का. सिंधू म्हणते की नाही, तू सुद्धा जेवण करून घे. आणि तर मंगेश विचारतो की राघव कसे आहेत, शुद्धीवर आले की नाही. सिंधू म्हणते की नाही अरे अजून ते शुद्धीवर नाही आले. त्यानंतर मंगेश म्हणतो की सिंधू 1 मिनिट इकडे ये. तेव्हा सिंधू मंगेश जवळ येते. मंगेश म्हणत असतो की सिंधू आता सावीचे बाबा येते आहेत, मग राघवबद्दल सावीला सर्व काही सांगून टाक. सिंधू म्हणते की नाही, त्याची मला गरज वाटत नाही, कारण त्यांना आमची गरजच दिसत नाही हे मला स्पष्ट दिसले. डॉक्टर म्हणून मी माझे कर्तव्य पूर्ण केले आणि आता एक डॉक्टर आणि पेशंट इतकंच नातं आमच्यामध्ये राहिलेले आहे. तर लगेच हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये राघव शुद्धीवर आलेला असतो आणि मंगेशसुद्धा तेथेच असतो. तर राघव लगेच तेथून विनायकचे स्कूल बॅग आणि सर्व बॅग घेऊन जायला निघतो. विनायक म्हणतो की बाबा अहो असे काय करतात, डॉक्टर काकूनी तुमचा जीव वाचवला, तर थांबूया ना आपण. तर लगेच राघव ऐकत नाही आणि आतापर्यंत तुमचा जो काही खर्च झालेला आहे तो मी सर्व देऊन टाकतो, ते पैसे मी पाठवून देईल. सिंधू म्हणते की काही गरज नाही, मी माझ्या आप्पांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी डॉक्टर झाले, त्यामुळे मला त्या पैशाची काही गरज नाही, तुमचा पैशाचा माज तुमच्याकडेच ठेवा. तर सिंधू आणि राघव एकमेकांकडे बघत असतात. तर हा भाग इथे संपतो.